नमस्कार मंडळी. तर आज आपण ना सोप्या पद्धतीने सँडविच कसं बनवायचं ते बघूया. तर काय केलं माहिती आहे, पहिला बीट आणि बटाटा होता ना तो कुकरला शिजून घेतला. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये होऊन जातं, शिजून जातो बटाटा आणि बीट. आणि मग त्याला ना किसणीवरती किसून घ्यायचा बटाटा आणि बीट. किसणीवरतून किसून घ्यायचं आणि मग तुम्हाला जर काकडी टॅमॅटो कांदा हे सगळं घालून घ्यायचं. जे काही तुम्हाला आवडत असेल ते जास्त प्रमाणात घालायचं. काही मुलांसाठी तर खूप चांगलं आहे, मुलं पण आवडीने खातात. नक्की तुम्ही करून बघा. आणि मग हे सगळं घेऊन त्यामध्ये चवीपुरती थोडं मीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता काहीला आपल्याकडे जो सँडविचचा ब्रेड होता त्याच्यावरती मी लावून घेतलं टॅमॅटो केचप आणि थोडंसं चव येण्यासाठी शेजवान चटणी लावून घ्यायची. आणि दुसऱ्या ब्रेडला मी हिरवी चटणी म्हणजे जी आपण नेहमी बनवतो घरामध्ये, हिरवी चटणी, ओलं नारळ, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालून ही चटणी तयार करून घेतलेली आहे, ती लावून घ्यायची. आणि आपण जो सँडविचचं बॅटर तयार करून घेतलं ते घालायचं, याच्यावरती छान लावून घ्यायचं सर्व बाजूनी. तोपर्यंत तवा गरम करायला ठेवलेला आहे, छान सगळ्या बाजूने लावून घ्यायचं. आणि मग त्यावरती तुम्ही तूप, लोणी, बटर काहीसुद्धा लावून छानपैकी फ्राय करून घ्यायचं. दोन्ही बाजूला खरपूस असं भाजून घ्यायचं. नक्की ट्राय करा, सोपी पद्धत आहे, पटकन होते, मुलांना पण आवडते. आणि चांगले सगळे जे आपण बीट बटाटा वगैरे जे मुलांसाठी खूप चांगलं असतं. तर तुम्हाला आवडले तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.